साहेबांचा कोणी जर छळ आणि त्रास दिला असेल ना तर उद्धव ठाकरेंनी दिला। अरे वडिलांच्या नावाने राजकारण करतो पण जिवंतपणे बाळासाहेबांना किती छळलंय। स्वीकृत ये ना माझ्या स्टेजवर ये, बोल माझ्याशी, कोणत्या विषयावर जगाच्या बोल, चल मी तयार आहे। मला बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलाय। तू त्या अभ्यासच्या ह्याच्यामध्ये तू कधी तिसरा माळून दुसऱ्या माळावर आलासच नाही। हा तिसरा माळावर राहायचा साहेब, सेकंड फ्लोअरला दुसऱ्या माळावर राहाय, मी भेटायचो सेकंड फ्लोअर। आणि म्हणून यांच्या बोलण्यात येऊ नका। कसली सहानुभूती, कशासाठी, काय आहे? दोन दोन बंगले आहेत, दोन दोन बंगले आहेत, मर्सिडीज गाडी आहे, एक नाही अर्धा डझन तर आहेत। कोण घरात काम करतं ना? आदित्य करत नाही, उद्धव कोण करतं? कोणी नाही। मग सहानुभूती काय? उपासमार होते म्हणून सहानुभूती? बाळासाहेबांचा हा पहिल्यांदा सांगतो जाहीरपणे, कारण साहेबांनी मला सांगितलं होतं, नारायण तुला शपथ आहे कधी या गोष्टी बाहेर बोल नको। साहेबांचा कोणी जर छळ आणि त्रास दिला असेल ना तर उद्धव ठाकरेंनी दिला, कोणी दिला नाही, त्यांना छळ केला नाही। 20-20 दिवस थर्ड फ्लोअरवरून सेकंड फ्लोअरला यायचा नाही, लिफ्टने सरळ खाली। काय बाळासाहेबांचं नाव सांगतो, लाज वाटली बाई सांगायला। अरे वडिलांच्या नावाने राजकारण करतो पण जिवंतपणे बाळासाहेबांना किती छळलंय। उद्धव परत जर तू माझ्या वाटेला येशील ना तर उरलं सुरलं मातोश्रीमध्ये तू जे काय केलंस ना, निवडणूक संपली तर शिवाजी पार्कला येऊन सगळं सांगून टाकेन। फक्त साहेब गेल्यानंतर पुळका माझे वडील चोरले, अरे तू वडील म्हणून त्यांना प्रेम दिलं का? दिलं? कसा वागलास? एक वेळेला 22 दिवस परदेशात गेला, लंडनला 22 दिवस। माझी ड्युटी असायची, हा परदेशात जायचा एकटा असताना, हा पण सर राणे साहेब जरा लक्ष द्या। मी रोज 7:30ला साहेबांकडे जायचो, 2-2.5 तास बसायचो, यायचो। ते जेवले का मी यायचो। एक दिवशी साहेब म्हणारे, बघ पोटची मुलं, आज 21 दिवस झाले उद्धवने नाही फोन केला मला। 21 दिवस कसा राहू शकतो? वडिलांचं वय, त्याचं आजारपण, आणि 21 दिवस फोन नाही। म्हणे शिंदे साहेबांनी माझे वडील चोरले। अरे वडील काय, तुझ्या काय काय हकीकत आहे? तू काय काय केलं मला माहिती आहे। तू आमच्या पंतप्रधान अमित शहाना बोलशील ना, तू जे जे काय केलंय तुझ्या आयुष्यात, त्या मातोश्रीत 2दा पळून गेला होता हो, हॉलिडेमध्ये राहायला बायका मुलांना घेऊन, अंधेरीला ना हॉलिडे, तिथे राह। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।